वर्षापूर्वी हा डायलॉग फक्त आम्ही 3 वर्षापूर्वी गाव केला आडवे झाले 3 वर्षापूर्वी सावरले नाही. आता तरी हात पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उद्योगांनी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं सोबत नाही त्याला गटात जोर लागला कोणाच्या बापा. त्यामुळे एवढंच सांगायचं की ठिकाणी मराठीबद्दल काही आणि सत्तेसाठी बळबळ बोलू ठिकाणी मात्र एका वक्त्याने पाळले पण दुसऱ्याने स्वार्थाचा अजेंडा सत्तेचा अजेंडा त्यामुळे हा फरक आहे. आणि यामध्ये मराठी बाबत बोलायचं तर राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन केलं. राज्यगीत जे आहे मराठी ते राज्यगीताला मान्यता त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला अभिजात भाषेचा आणि प्रधानमंत्री साहेबांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. मला जाऊ द्या माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करा. ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे आजचा जे काही मेळावा जो होता मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एक आगपकड होती त्यामुळे मराठीसाठी आम्ही काय केलं मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर शिकला का दिला मराठी कसा कमी कमी का होत गेला. इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर का याचं उत्तर नाही. दोघांची भाषा ऐकली आपण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषण ऐकली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषण ऐकली. काय फरक वाटतं किंवा काय मेन नाही. मी मग आताच सांगितलं एखाद्या भाषणामध्ये की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी तळमळ होती. मोदींवर देखील टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून मोदींवर देखील टीका केलेली आहे. खरं म्हणजे ते तर मला तरी सोडतच नाही. माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू पण जाऊ द्या त्याच्यात मी काही टीकेला आरोपाला टीकेला उत्तर देत नाही. कामातून उत्तर दिलं म्हणून मला मुख्यमंत्री झालो आणि पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ उतार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी आज बोललं नाही. हे त्यांची जी काही वृत्ती आहे तो काही द्वेष आहे ती काही पोटफुकी आहे आणि सत्तेसाठी काही नाचारी आणि लालसाहेब. सर उद्धव ठाकरेंनी दाढीवर हात फिरवत पुष्पा म्हणून आता मी बोललो मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022 ला आम्ही उठाव केला. आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाही आडवेच आहे. आता कुणाचं तरी हात धरून
उठण्याचा मिळवायला प्रयत्न करताय. दोन्ही बंधू तुम्हाला आजच्या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल. त्यामुळे एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आणि जर गाडीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. तर एकत्र आलोय, दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणतात. का वाटतं ही निवडणुकीची पूर्ण अरे बाबा, लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील. त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत. अजेंडा नको असं राज ठाकरे देखील म्हणाले, कोणता झेंडा नको, मात्र कुठेतरी राजकीय पुन्हा उन्ही भांडी येतं. पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं, ते पाळलं. त्यांनी मराठीबद्दल जी काही तळमळ होती मनातली ती बोलून दाखवली. परंतु झेंडा नको, अजेंडा नको, तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला. पण त्यांच्या मनामध्ये काय आहे, पोटात काय ते ओटावर आलं. त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला. खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील, कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होतं. त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल स्वीकृत केला, मान्यता दिली, सगळं दिलं. आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली. जी आर रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांनी केलेलं चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील. तर यांच्याकडून काय अपेक्षा आहे, तर पूर्णपणे राजकीय त्यांनी ते व्यासपीठचा आखाडा बनवला होता. बाळासाहेबांचे खरे विचार अंगी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ठाकरे हे आता ब्रँड आहेत, मात्र येणाऱ्या काळात ठाकरे ब्रँड आहे का ठाकरे हा विचार आहे, काय सांगा? अरे बाबा, बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडले ना, म्हणून तर त्यांना जनतेने धोपटलं ना विधानसभेत, त्यांची जागा दाखवली ना, म्हणून तर आम्हाला 60 आमदार निवडून दिले ना. त्यांनी 100 लढवून 20च आले ना. लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर खुर्चीसाठी 2019ला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, त्याचं त्यांना जनतेने त्यांची शिक्कामोर्तब केलं ना, त्यांना त्यांची जागा दाखवून. सर हे माझं कुठे या